श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आलेले आहे एका लग्नाला. हे आमच्या गल्लीमध्येच लग्न आहे. समर्थ आणि मी तिकडे आले लग्नामध्ये. तिकडे जेवणामध्ये आज ना खीरबुंदी आहे, बटाट्याची भाजी आहे, पापड, लोणचं, मसाले भात आहे. स्वामी झोपला होता म्हणून त्याला लग्नाला घेऊन गेले नाही आणि तो असे बाहेर आमचे वेट करत होता की मम्मा कधी येते, दादा कुठे गेले म्हणून. आणि स्वामीना पप्पांना खूप मिस करतोय आणि सारखा रडतोय पप्पा कुठे गेले म्हणून. बघा आता किती रडतोय ते. तिकडे नाही, पप्पा ऑफिस आहे, पप्पा ऑफिस आहे घरात. आपण जाऊया की मुंबईला. आपण जाऊया, लवकर जाऊया मुंबईला, लवकर जाऊया, लवकर जाऊया, लवकर जाऊया. स्वामीना पप्पांची आठवण आली की सारखा रडतो आणि त्यामुळे जरा ताप पण येतो आहे. 2-4 दिवस झालेला ताप आहे, तर कमीच होत नाही ताप आणि आता ना फार रडायला लागला. तो रडते म्हणून त्याला रमवण्यासाठी मी ना दुकानामध्ये घेऊन गेले. हे आहे आमचं दुकान. या दुकानामध्ये घेऊन गेले. त्या दोघांनी पण कुरकुरे खाल्ले, वेपर्स खाल्ले, चॉकलेट, बिस्किट काय ना काय खायचं होतं. आता कुठे स्वामी शांत झाला, त्यानंतर तो खेळायला लागला. हा आहे स्टिंगच्या बॉटल्स, त्याच्यासोबत स्वामी खेळत होता. ठीक आहे म्हणलं, राहू दे, कशात तरी त्याचं मन गुंतू दे आणि तो पप्पांना विसरू दे आणि तो खेळू दे, हीच माझी इच्छा होती. आणि तो तसं करायला लागला. छान असा खेळला स्वामी दुकानामध्ये. मग मी पण पेप्सी खाल्ली. मुलांच्यासोबत ना लहानपणीचे दिवस सगळे आठवले. मी पण शाळेमध्ये असताना खूप पेप्सी खायची आणि आता ते विसरूनच गेली खायची, कारण कुठे भेटलीच नव्हती मला खायला ती. आणि आता ना मुलांच्यामुळे ना मला पण खायला भेटते पेप्सी. मुलांसोबत ना मी परत एकदा माझं बालपण एन्जॉय करते. आणि घरी आल्यानंतर ना ह्यांचं असं क्रिकेट खेळणं चालू होतं. आजोबा आहेत म्हटलं, दोघांचे काय मस्ती चालूच असते आणि आजोबा बघताना ओरडत नाही आणि मला पण ओरडायला देत नाही, त्यामुळे काय फुल टू धमाल चालू होते. आणि समज तर क्रिकेट छान खेळतो आणि आता ना स्वामी पण क्रिकेट खेळायला लागला आणि स्वामीला पण आता ना क्रिकेट चांगलं खेळता येतं. माझ्या पप्पांचा ना स्वामी समर्थवरती खूप जीव आहे. ते त्यांचे खूप म्हणजे खूप लाड करतात. पप्पा माझ्या आर्मीमध्ये होते आणि तेव्हा ते फारसे गावी येत नव्हते. 1 वर्षाने किंवा 2 वर्षांनी यायचे. त्यामुळे ना आमचं लहानपण पप्पांना एन्जॉय करता आलं नाही. ते लहानपण त्यांना अनुभवता आलं नाही आहे. आणि आता ते आमचंच लहानपण ना स्वामी समर्थमध्ये पाहतात आणि ते खूप खुश असतात त्यांच्यासोबत. आणि हे दोन्ही मुलं पण ना त्यांच्यासोबत खरंच खूप खुश असतात. माहेरी आलं ना की मला काहीच टेन्शन नसतं मुलांचं. मुलं जेवली काय, झोपली काय, कुठं गेली, फिरायला गेली, काहीच नसतं. ते मला विसरतातच. पप्पा आणि आईकडे राहतात जास्तीत जास्त. आणि मला गावी आल्यानंतर काहीच टेन्शन नसतं मुलांचं. ते तिकडे खेळत होते. म्हटलं आता खायला काय ते बनवायचं. हे आहे मकाची कणसं होती आणली शेतातून, त्याचे हे दाणे काढलेले आहेत आणि ते आता मी भाजते. मला ना मका चिवडा खायला खूप आवडतो आणि गावी आल्यानंतर तो खायलाच पाहिजे, कारण तो खूप छान लागतो. मुंबईमध्ये कणसं असतात मक्याची, पण एवढं टेस्टी होत नाही तो. आणि मग गावची जी कणसं असतात ना त्याची टेस्टच खरंच खूप वेगळी असते. बहिणीला म्हटलं तू थोडी हेल्प कर, तिने पण थोडी हेल्प केली. आई गेली होती बाहेर, नाही तर आईच बनवून देते आणि आईने बनवलं खरंच खूपच छान लागतं. आईच्या हाताला खूपच चव असते. मी ते मके भाजून घेतले, त्यानंतर मी मिक्सरला थोडे ग्राइंड केले. असं बारीक ओबडधोबड वाटायचं, जास्त बारीक पेस्ट नाही करायची. कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं मी घेतलं. आणि हा कढीपत्ता ना आमच्या बाजूलाच झाड आहे, त्या झाडाचं आहे. कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, जिरं, राईस टाकायचं, कढीपत्ता, मिरची, कांदा सगळं टाकायचं त्याच्यामध्ये आणि ते कांदा लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं. खरंच खूप छान लागतो हा मका चिवडा. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवत असाल ना तर मला नक्की त्याची रेसिपी पण शेअर करा. मी साधी सिंपल सोपी बनवते. कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, हळद टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर जे मक्याचं आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं ते टाकायचं. आणि खरंच मका चिवडा खरंच खूप म्हणजे खूप छान लागतो. त्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. गावी ना रानमेवा असतो ना, आंबा, काजू, फणस, आंबे, करवंद ते खायला भेटतात. फणस खूप छान छान असतं आमच्याकडे कोकणामध्ये आणि खरंच खूप छान खायला भेटतं आणि त्याची खूपच मजा येते खाण्यामध्ये. जो आनंद असतो ना शेतामध्ये जाऊन काढून आणून खाण्यामध्ये, तो खरंच कशातच नसतो. मी छान सगळं फ्राय करून घेतलं. मस्त छान असा मला मका चिवडा रेडी झाला. त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आणि खायला घेतलं. दिसायला बघा किती छान दिसतो, पण खायला पण तेवढाच टेस्टी आहे. मी छान असं खाऊन बघितलं. स्वामी समर्थ दोघांना पण दिलं. त्यात जास्त मिरची टाकली नव्हती मी, दोघांना द्यायचं असल्यामुळे कमी मिरची टाकली. पण तुम्ही जेव्हा बनवाल ना तर जास्त मिरची टाका, तिखट असेल ना तर खूप छान लागतं ते. सगळ्यांनी बसून एकत्र असं खाऊन घेतलं आम्ही. आता थोडी गडबड होती, कारण बहीण जाणार होती तिच्या सासरी. 8 दिवस झाले आली ती इकडे आणि आता जायची वेळ तिची आलेली आहे. गौरी होती घरामध्ये, स्वामी समर्थ, तिघा मुलांची खूप मस्ती चालू होती. आणि आता बहीण चालली, त्यामुळे सगळ्यांचीच मूड ऑफ झाला आहे. ती छान हसते, बोलते आणि पण जास्त रडते, त्यामुळे ना घरात वातावरण जरा गरमच असतं. कोणी जरी बोललं ना की स्वामी, तरी ती म्हणते स्वामी नाही म्हणायचं, दादा म्हणायचं. आणि कोणी बोललं की स्वामी माझ्यासोबत चल, स्वामी आमचं आहे, तर डायरेक्ट रडायला लागते. ती अशी आहे. बहीण भावांचा एकमेकावर खरंच खूप जीव आहे. आणि पप्पा तिला चालले सोडायला आणि समत बोलला की मी पण जातो माऊच्या गावी. आणि समत पण चालला आहे. स्वामी बिचारा एकटाच थांबला आहे घरात. गौरी पण ना जाम खुश आहे, तिला पण तिच्या घरी जायचं आहे. आणि ती म्हणत असेल की जातो एकदा सारखं, कारण माऊ मला खूप मारते. स्वामी समत पण खूप मारतात. स्वामी समत ना तिला खूप मारतात. समत ना खूप मारतो आणि स्वामीने तिला धक्का देतो आणि ती हात जर लावला तर रडते. माऊ वगैरे गेली, सगळे आले, पप्पा पण आले, तर पाठवून देऊन त्यानंतर आमचं असं चाय पिणं चालू होतं. चलो बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.